आपल्याला आणखीन काही देणग्यांची गरज लागेल. माझं काही लोकांशी बोलणं झालंय. त्या लोकांनी संस्थेला भेट द्यायचं कबूल केलंय. त्यातले काही जण या मुलींना दत्तकही घेणार आहेत. फक्त ते लोक येईपर्यंत जरा यातल्या ज्या काही चांगल्या मुली असतील, शार्प असतील, त्यांची विशेष काळजी घ्या. ठीक आहे. पण ते लोक कधी येणार आहेत? नाही, अजून ठरलं नाहीये, पण मी ठरलं की तुम्हाला कळवतो. अच्छा. आणि हो, सुशाकडे जरा लक्ष द्या. हो, चांगली मुलगी आहे ती. येऊ मी? हा. कोमल फारच हुशार आणि सावध मुलगी आहे. तिला पोलिसांची मदत करायची, पण ती स्वतःचा जीव जपते. तिचा आपल्यावर पूर्ण विश्वास नाहीये, पण तिची आपल्या समोर येण्याची इच्छा असणार. यातून हेच सिद्ध होतंय. सर, मग आता आपण काय करायचं? आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे डाग फक्त डागच आहेत की कोमलला यातून काही मेसेज द्यायचा आहे हे कळायला पाहिजे. आणि ते आपल्याला कसं कळणार? कळेलच. ते रक्ताचे डागच काहीतरी क्ल्यू देतील. तू म्हणाली होतीस ना की तुझ्या आईला भेटायचंय मला. सो मी विचारायला आलो होतो की मी कधी येऊ भेटायला. आणि आईच्या तब्येतीची चौकशी पण करायची होती. ये ना. हे मंगेश, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्यांनी मदत केली होती ना आपल्याला ते. अगं बाई, हो का? या ना, या या, बसा, या बसा. मी पाणी घेऊन येते. त्या साड्या पाठवल्या होत्या, ते साडीवाले तुम्हीच का? हो, आपल्या मनीषाच्या मुलाच्या बारशाला मी नेसून गेले होते. सगळ्या जणी मला विचारत होत्या, कुठून घेतली साडी, कुठून घेतली. मी सांगितलं तुमच्या दुकानातली आहे, तुम्ही दिली आम्हाला फ्री मध्ये. तुम्ही जाहिरात करायला सांगितलीच होती ना, जाहिरात करून झाली. मंगेश, ही माझी काकू. नमस्कार. आणि हे माझे काका. आणि आई. केवढं केलं तुम्ही आमच्यासाठी. हल्लीच्या काळामध्ये कोणी करत नाही कोणासाठी एवढं. जर तुम्ही आम्हाला मदत केली नसती ना, तर मी इथे आज अशी उभी दिसलेच नसते तुम्हाला. नाही हो, मी फक्त माझं काम केलं. आणि मला आवडतं दुसऱ्यांना मदत करायला, त्यांच्या अडचणी सोडवायला. हो हो, खरंच तुम्ही एवढी मदत केली. आणि वहिनींची तब्येत सुधारल्यामुळे आमची मनू लग्नाला तयार झाली. अहो, तयार कसली, लग्नही ठरलं तिचं.